वुमन्स 24 चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। दिनांक 19 फेब्रुवारी रोजी सिपना अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय येथे शिवमहोत्सव 2026 चे भव्य आयोजन करण्यात आले। सायन्स कोर शाळेच्या प्रांगणातून रॅलीची सुरुवात होऊन शिवटेकडी गर्ल्स हायस्कूल चौक, गणेशदास राठी चौक, इरविन चौक, जयस्तंभ चौक, राजकमल आणि राजापेठ मार्गे ही रॅली सिपना कॉलेज पर्यंत पोहोचली। या रॅलीत मुली, झेंडेधारी, मावळे तसेच जीपवर माननीय श्री जगदीश भाऊ गुप्ता यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशात मेहरदीप पारखे, जिजाऊ यांच्या भूमिकेत कुमारी ईशा डंबाले आणि सईबाई यांच्या भूमिकेत कुमारी उन्नती चौधरी सहभागी होणार आहेत। राजकमल येथे ढोल, पथक वादन, फ्लॅश मॉब आणि लाठीकाठीचे प्रदर्शन हे सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले। महाविद्यालय परिसरात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन, देखावा, प्रदर्शन तसेच घोड्यावर शिवाजी व संभाजी महाराजांसह जिजाऊ आणि सईबाई यांची मिरवणूक काढण्यात आली। प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक गजानन देशमुख यांचे मी रायगड बोलतोय या विषयावर व्याख्यान आणि कुमारी अदिती बोरेकर दिग्दर्शित शिवगर्जना नाट्य सादर केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे पदाधिकारी, प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या उत्साहाने तयारी करत शिवजयंती साजरी केली। नमस्कार, मी जयश्री चांडक, आपण बघत आहात वुमेन्स 24 चॅनल। आज आपण सिपना कॉलेजमध्ये आहे। शिवजयंती निमित्त खूप चांगला प्रोग्राम सिपना कॉलेजनी राबवलेला आहे। आज आपल्या सोबत आहे प्राचार्य संजय खेरडे सर। आपण जाणून घेऊया सर, शिवजयंतीचा प्रोग्राम तुम्ही केला आहे, मी सांगतो की दरवर्षी 19 फेब्रुवारी हा सिपनासाठी शिवमहोत्सव हा एक फ्लॅगशिप प्रोग्राम आहे। दरवर्षी सगळे अभियांत्रिकी व आर्किटेक्चरचे विद्यार्थी सर्व मिळून हा उत्सव अतिशय जोमाने साजरा करतात। याही वर्षी सुद्धा एक भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं। या रॅलीची सायन्स कोरवरून सुरुवात झाली व आमच्या महाविद्यालयाच्या प्रांगणात त्याचा समारोप झाला। सोबत राजकमल चौक इथे ढोल पथकाचं वादन, नंतर फ्लॅश मॉब, लाठी काठी याचे प्रात्यक्षिक असे अगदी जोमाने साजरे करण्यात आले व आता पूजनानंतर एक शिव नाट्य व त्यापूर्वी एक शिवगर्जना म्हणून एक मी रायगड बोलतो याच्यावर प्राध्यापक गजानन देशमुख यांचं एक व्याख्यान आता आम्ही आयोजित केलेलं आहे। त्या सर्वाला अमरावती शहरवासियांनी खूप भरभरून प्रतिसाद दिला। मी त्यांचं खूप खूप अभिनंदन हे करतो व अभियांत्रिकीची महाविद्यालयाचे जे विद्यार्थी आहेत हे दरवर्षी जोमाने हा जो उत्सव साजरा करतोय त्यात ते खरं चारित्र्य निर्माण जे करायची आमची इच्छा मनीषा आहे हे सार्थक होईल अशा मी सगळ्यांना शुभेच्छा देतो। सर, तुम्ही म्हटलं की दरवर्षी शिवजयंती तुम्ही साजरी करता, तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी काय वैशिष्ट्य होतं, काय नवीन होतं? हे यावर्षीचं सिपनाचं 11वं वर्ष होतं। दरवर्षी काहीतरी बदल याच्यात आम्ही करत असतो। जसं ढोल पथकचा जो होतं त्याचा संच आम्ही बदलला, बुलेटधारी ज्या युवती होत्या त्यांचा काही पॅटर्न बदलला, काही मायनर चेंजेस हे दरवर्षी थोडे मोठे होत राहतात। आता एक शिवनाट्य आहे, तर ह्या शिवनाट्याचंही एक शिवाजी महाराजांच्या जीवनातले जे काही महत्त्वाचे 5-6 जे सोहळे झाले याचं एक पूर्ण दर्शन आता आम्ही वेगळ्या प्रकारे करतोय। म्हणजे दरवर्षी नवीन नवीन आपल्याला काही ना काही मिळेल। आणि एक सामाजिक संदेश काय देणार? सामाजिक संदेश हेच आहे की जे शिवाजी महाराजांचं जे काही जीवनचरित्र आहे त्याचं आपण अनुकरण करावं, कारण त्या अनुकरण करण्यानेच आपण आपल्या जीवनात पाहिजे ते स्वतःची चारित्र्य निर्मिती करू शकतो। एक अखंड हिंदुस्थानचं असलेलं आराध्य दैवत आपण नशीबवान आहे की त्यांचा एक छत्राखाली आपण इथे सुरक्षित राह। त्या स्वराज्यापासून तर आजपर्यंत 75वी वर्षगाठ आपण स्वातंत्र्याची गाठली, ही खरंच खूप मोठी गरुड झेप आहे आणि याचा आपण सर्वांनी काहीतरी महाराजांच्या चरित्रातून घ्यावं, जेव्हा आपलं जीवन समृद्ध होईल। आज आपल्यासोबत आहे देशमुख सर, मी रायगड बोलतो यावर थोडंसं आपण त्यांच्याशी जाणून घेऊया। नमस्कार सर, वुमेन्स 24 चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। थँक्यू। काय बोलणार आहे तुम्ही याबद्दल? छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा फक्त शस्त्रांचा इतिहास नाही। दुर्दैवाने आपल्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा शस्त्राचा इतिहास आला, त्यामुळं त्यांचा शास्त्राचा इतिहास मागे राहिला। शस्त्रापेक्षा शास्त्राचा इतिहास महाराजांचा मोठा आहे। संपूर्ण महाराजांच्या आयुष्यातले त्यांच्या युद्धाचे प्रसंग किंवा वर्ष जर काढले तर 8.5 वर्ष भरतात। 1630 ते 1680 या 50 वर्षामध्ये, म्हणजे जन्म 1630 आणि मृत्यू 1680, यापैकी बालपणाचे 15 वर्ष जर गेले तर 35 वर्ष महाराजांच्या आयुष्यात सगळ्या घडामोडी घडल्या आणि या 35 वर्षातले 8 वर्ष त्यांचे युद्धात जातात। मग राहिलेले 27-28 वर्ष हा महापुरुष काय करत होता? आयुष्याच्या शेवटल्या वर्षी, मृत्यूच्या 3 महिने आधी
युद्धाला सामोरे जाणारा हा राजा, म्हणजे एवढं धडपडीचं आयुष्य जगणारा राजा इतक्या वर्षात काय करत होता, तर त्याचा सांगोपांग जर विचार आपण केला, अभ्यास केला, तर आपल्या लक्षात येतं की छत्रपतीने स्वराज्य उभं केलं, स्वराज्य बांधलं, माणसं उभी केली, माणसं घडविली. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना 18 पगड जातीला घेऊन जे स्वराज्य बांधलं, उभं केलं, त्याच्या उपकाराची जाणीव म्हणून आजचा दिवस त्यांच्या जन्मदिनी आपण साजरा करतो. आज मी महाराष्ट्राचे माजी मंत्री माननीय जगदीशभाऊ गुप्ता यांच्या सिपना कॉलेजमध्ये मी रायगड बोलतो या विषयावरती बोलण्याकरता आलो आहे. 3-4 हजार वर्षापूर्वीचा रायगडचा इतिहास तर स्वातंत्र्यापर्यंत हा एवढा प्रचंड इतिहास आहे. महाराजांनी रायगड जिंकला तेव्हापासून रायगडचा इतिहास आपल्याकडे आहे. परंतु रायगडाचा इतिहास तेवढाच नाही, 2,000-2,500 वर्षापासूनचा हा इतिहास, त्यामधलं स्थापत्य, बांधकाम, जलव्यवस्थापन, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अतिशय उत्तुंग आहेत. महाराजाच्या शस्त्राच्या आणि युद्धाच्या इतिहासाबरोबरच महाराज जलतज्ञ किती मोठे होते, महाराज आर्किटेक्ट किती मोठे होते, महाराज रेव्हेन्यू आणि टॅक्स डिपार्टमेंटमध्ये त्यांचा अभ्यास केवढं मोठं होतं, त्यांचं जिओग्राफिकल नॉलेज केवढं मोठं होतं, या विषयावरती खऱ्या अर्थाने नवीन इतिहास संशोधकांनी पुढे यायला पाहिजे. फक्त अफजल खान, शाहिस्ते खान, आग्र्याची सुटका यापुरतं इतिहासकारांनी महाराजाला जे मर्यादित करून ठेवलं आणि त्या युद्धाच्या इतिहासाकडून आज समाजामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचं वातावरण दूषित केल्याचा प्रयत्न होत आहे, त्यापेक्षा महाराज कितीतरी मोठे आहे, हा त्यांचा इतिहास पुढे यावा असा मी माझा प्रयत्न करतो आहे. प्रामाणिक प्रयत्न माझा सुरू आहे आणि त्या विषयावरच आज मी या ठिकाणी बोलण्याकरता आलेलो आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल सखोल अभ्यास ठेवणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत होते आणि यापुढेही ते माहिती देणार आहे, त्या विषयावर बोलणार आहे. तर आपण बघत राहू आणि अशाच माहिती तुम्हाला देत राहू. तोपर्यंत बघत राहा उमेश 24 चॅनल. धन्यवाद.